नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 4 आहे. जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या सुद्धा पाहून घ्यायच्या आहेत, कारण त्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असणार. ठीक आहे. आजचा आपला विषय कोणता आहे तर मराठी व्याकरण हा विषय आहे. आणि ही जी आपण संभाव्य प्रश्नपत्रिका बनवली आहे ही कशाच्या आधारे बनवली किंवा कशाच्या धर्तीवर बनवली तर आतापर्यंत झालेल्या ज्या काही टीईटीच्या प्रश्नपत्रिका आहेत, 2013 पासून 2025 पर्यंत झालेल्या ज्या टीईटीच्या प्रश्नपत्रिका आहेत, या प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण करून आपण ही काय केलेली आहे, प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. म्हणून या ठिकाणी ही काय परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका असणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघूया आपण पहिला प्रश्न. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समाहात या ओळीमधील अलंकार ओळखा. आता आपल्याला परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न हे अलंकारावरती 100% विचारले जातात. ठीक आहे. म्हणजे अलंकार असेल, प्रयोग असेल किंवा वृत्ते असतील, हे 3 असे प्रकरण आहेत की ज्याच्यावरती टीईटी परीक्षेमध्ये आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो, म्हणजे जातोच. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा कोणता अलंकार आहे, अन्वय, अनन्वय, अपनहुती आणि व्यतिरिक्त. तर या ठिकाणी पहा अनन्वय अलंकार आहे. कोणता अलंकार आहे, अनन्वय अलंकार आहे. परंतु आपल्याला प्रश्न विचारताना बघा प्रश्न किती बारीक वाचायचा आहे बघा. इथं त्यांनी पहिला ऑप्शन काय दिला बघा, अन्वय हा ऑप्शन दिलाय. आता हा ऑप्शन देण्यामागचा हेतू काय आहे तर विद्यार्थी या ठिकाणी चुकला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जर घाई केली, गडबड केली तर विद्यार्थी या ठिकाणी काय या ट्रॅपमध्ये अडकला पाहिजे, असा त्यांचा हेतू आहे. ठीक आहे. कसा बघा, इथं योग्य उत्तर काय आहे, अनन्वय आहे. ते त्यांनी 2 नंबर दिले. परंतु त्यासारखा दिसणारा दुसरा शब्द त्यांनी काय केला, 1 नंबरला दिलाय. मग बऱ्याच वेळेस आपण काय होत असतो, जर फास्ट वाचण्याच्या नादात आपण जर अर्थ न समजून घेता वाचत असेल तर आपण यालाच काय म्हणू शकतो, अनन्वय म्हणू शकतो आणि उत्तर क्लिक करू शकतो. अशी चूक करायची नाही. ठीक आहे. आता बघूया अनन्वय अलंकार केव्हा होतो बघा, तर जेव्हा उपमेयाला उपमा देण्यासाठी दुसरे कोणतेही साधन न मिळाल्यामुळे उपमेयाची तुलना उपमेयाशीच केली जाते, तेव्हा त्याला काय म्हणतात, अनन्वय अलंकार म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये उपमेय हे एवढं श्रेष्ठ असतं की दुसऱ्या कोणासोबत त्याची तुलनाच करता येत नाही, तेव्हा कोणता अलंकार होतो तर अनन्वय अलंकार होतो. मग या वाक्यामध्ये बघा झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहाच म्हणजे तुलना काय केली, याची तुलना याच्यासोबतच केली. झाले बहु म्हणजे आतापर्यंत भरपूर होऊन गेले, पुढेही भरपूर होतील, परंतु याच्यासारखा हाच आहे असं या ठिकाणी वर्णन केलंय. आणि असं वर्णन कोणाचं केलं जातं शक्यत होतं तर अर्जुनाचं वर्णन केलं जातं. म्हणजे अर्जुनासारखा अर्जुनच आहे. लक्षात आलं. मग त्याला कोणता अलंकार होतो तर अनन्वय अलंकार होतो. याचे बाकीचे उदाहरणं पण लक्षात ठेवा, जे सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारलेत बघा. ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. बघा म्हणजे ताजमहल जगामध्ये एकच आहे आणि त्याच्यासारखा तोच आहे, दुसरा कुठलाही त्याच्यासारखा नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही वस्तूसोबत ताजमहलाची तुलना करता येत नाही. मग जेव्हा उपमेयाची तुलना इतर कोणासोबतही करता येत नाही, त्याची तुलना त्याच्यासोबतच करावी लागते, तेव्हा कोणता अलंकार होतो तर अनन्वय अलंकार होतो. अजून उदाहरण बघा, या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. म्हणजे हे जे दान आहे या दानाला दुसरं कुठलंही उपमान नाही, एवढं ते काय श्रेष्ठ दान आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, जेव्हा उपमेयाला उपमा देण्यासाठी दुसरं कुठलंही साधन मिळत नाही म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, अनन्वय हा अलंकार म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 बघा. मुलांनी पालकांना मान द्यावा या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा इथं आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलाय, पण तुम्हाला मी अतिशय सोपं सांगितलं होतं बघा. प्रयोग ओळखायचा आणि तुम्हाला तारी वाक्याचा कर्ता शोधायचा. मग बघा देणारा कोण किंवा देण्याची क्रिया कोणावर होते ते मुलांनी, आणि कोणाला मान द्यायचा आहे, पालकांना मान द्यायचा आहे. मग कर्ता कोण आहे तर मुलांनी कर्ता आहे. कर्म कोण आहे तर पालकांना कर्म आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा, त्यांना प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे की बघायचं. कर्त्याला प्रत्यय आहे का तर आहे. इथं कर्त्याला कोणता प्रत्यय लागलाय, नि प्रत्यय लागलाय. कर्माला सुद्धा प्रत्यय लागलाय, कोणता लागलाय, ना प्रत्यय लागलाय. मग मी तुम्हाला याच्या आधी सांगितलंय, जेव्हा कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्मालाही प्रत्यय असेल, मग दोघालाही जर प्रत्यय असेल तर डोळे झाकून तुम्हाला उत्तर लिहायचंय सकर्मक भावे प्रयोग. मग या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे तर तो सकर्मक भावे प्रयोग आहे. आणि हा प्रयोग ओळखण्यासाठी तुम्हाला किती सेकंद लागतील मित्रांनो, 3 सेकंद लागतील. कसं 3 सेकंद लागतील, तुम्हाला फक्त बघायचंय कर्त्याला प्रत्यय आहे का आणि कर्माला प्रत्यय आहे का. जर कर्त्याला आणि कर्माला दोघाला प्रत्यय असला तर तो कोणता अलंकार असतो तर तो कोणता प्रयोग असतो तर तो भावे प्रयोग असतो. ठीक आहे. आणि इथं कर्ता बी आहे, कर्म बी आहे, म्हणून हा काय आहे, सकर्मक भावे प्रयोग आहे. ठीक आहे. एवढं सोपं आहे मित्रांनो. भावे प्रयोग खूप सोपा आहे. म्हणजे कर्तरी प्रयोग असेल, कर्मणी प्रयोग असेल आणि भावी प्रयोग असेल
तिन्ही ओळखणं काय सोपं आहे, तुम्ही 3 सेकंदामध्ये ओळखू शकता. ठीक आहे, तुम्हाला सांगतो बघा, हे ओळखायचे कशावर, तुम्हाला प्रत्ययावरून ओळखायचं. आता आपल्या पुस्तकामध्ये काय सांगितलंय तुम्हाला बघायचं, कर्त्याचं लिंग बदलून बघायचं, कर्त्याचं वचन बदलून बघायचं, आणि मग क्रियापद बदललं का बघायचं, कर्त्याने नाही बदललं तर मग कर्माचं बघायचं. एवढे कुटाने करायला आपल्याला परीक्षेत वेळ नाही. तुम्हाला डायरेक्ट काय करायचं, प्रत्यय बघायचा आहे. जर कर्त्याला प्रत्यय नसेल, बघा कर्त्याला प्रत्यय नसेल तर त्या ठिकाणी कोणता प्रयोग असतो, कर्तरी प्रयोग असतो. कोणता, कर्तरी प्रयोग असतो. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय नसेल तर, ठीक आहे. आणि जर कर्त्याला प्रत्यय असेल, कर्त्याला प्रत्यय असेल तर कोणता प्रयोग, कर्मणी प्रयोग. आणि कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय असेल तर कोणता प्रयोग असतो, भावे प्रयोग. फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला याच्या आधीही मी सांगितलेलं आहे. एवढं तुम्ही डोक्यात ठेवला ना तर प्रयोग तुम्ही 3 सेकंदामध्ये काय करू शकता, ओळखू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 काय विचारले बघा, शुद्ध बीजापोटी उपजती रसाळ गोमटी या म्हणीचा अचूक अर्थ स्पष्ट करा. शुद्ध बीजापोटी उपजती रसाळ गोमटी, मग या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो, तर चांगल्या कुळात चांगली गुणे मुले जन्माला येतात, हा या म्हणीचा अर्थ होतो. ठीक आहे, आणि हे जे वाक्य आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी किंवा उपजती रसाळ गोमटी, मग हे बघा हे कोणाचं वाक्य आहे, तर हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील वाक्य आहे. हे पण लक्षात ठेवा, संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरती सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न कधी अपवादात्मक परिस्थितीमध्ये विचारला जातो. पुढे पहा 4 नंबर, भोंदू साधूकडून लोकांना लुटले जाते या वाक्यातील प्रयोग प्रकार सांगा. आता बघा, भोंदू साधू सध्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आत्ताच काय आपल्या खरात बाबाचं प्रकरण सध्या चर्चेत आहे, बरोबर. मग इथं आपल्याला प्रश्न विचारला की भोंदू साधूकडून लोकांना लुटले जाते, मग या वाक्याचा जो काही प्रयोग आहे किंवा प्रकार आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलाय. मग या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे, तर या वाक्यामध्ये नवीन कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे, आता बघा हे कर्म प्रयोगामधले तुम्हाला मी पहिल्यांदा काय सांगितलं, 3 मुख्य प्रकार सांगितले होते. कोणता, कर्तरी असेल, कर्मणी असेल किंवा भावे असेल. आता ह्या कर्मणी प्रयोगातला उपप्रकार आहे तो म्हणजे कोणता आहे, नवीन कर्मणी आहे. आणि हा नवीन कर्मणी प्रयोग सुद्धा तुम्हाला ओळखायची मी किती सेकंदाची खूण सांगतो, 3 सेकंदात तुम्ही काय करता, हा नवीन प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग ओळखता. मग कसा ओळखायचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला फक्त बघायचं आहे, मराठीमध्ये जेव्हा कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला जातो, बघा कर्त्याला कोणता प्रत्यय, कडून हा प्रत्यय लावला जातो, तेव्हा तो कोणता प्रयोग असतो, तर तो नवीन प्रयोग असतो किंवा नवीन कर्मणी प्रयोग असतो. कोणता प्रयोग असतो, नवीन कर्मणी. मग तुम्हाला काय बघायचं आहे, कर्त्याला कोणता प्रत्यय, कडून हा प्रत्यय जर तुम्हाला कर्त्याला दिसला, मग बघा साधू कडून. अजून उदाहरण बघा, न्यायाधीशाकडून दंड ठोठावला गेला, मांजराकडून, इथं ज पाहिजे, मांजराकडून उंदीर मारला गेला, शिपायाकडून चोर पकडला गेला. मग हे जे वाक्य आहेत याच्यामध्ये कर्त्याला काय आहे, कडून प्रत्यय लागलेला असला की तुम्हाला लगेच उत्तर लिहायचं नवीन कर्मणी प्रयोग. आणि या नवीन कर्मणी प्रयोगाला दुसरं काय नाव आहे, तर यालाच म्हणतात कर्मकर्तरी प्रयोग. हे पण लक्षात ठेवा, नाहीतर प्रश्न असा विचारायचा आणि तिथं नवीन कर्मणी ऑप्शनच नसायचे. मग तुम्ही काय म्हणता, याला सरांनी तर सांगितलं होतं कर्त्याला जर कडून प्रत्यय असेल तर नवीन कर्मणी लिहा, आणि तो ऑप्शनमध्ये तर काय दिलंय, कर्मकर्तरी दिलंय. मग तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत, नवीन कर्मणी प्रयोग म्हणजेच काय, कर्मकर्तरी प्रयोग. आणि इथं अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे मराठी व्याकरणामध्ये खालीलपैकी कोणता प्रयोग इंग्रजी व्याकरणामधून आलाय. मग इंग्रजी व्याकरणामधून कोणता प्रयोग आलेला आहे, तर तो नवीन कर्मणी प्रयोग इंग्रजीकडून मराठीकडे आलाय. ठीक आहे, इंग्रजीतला जो पॅसिव्ह व्हॉइस आहे त्याप्रमाणे काय असते, या प्रयोगाची रचना असते. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, 5 आहे, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. उदक सोडणे, पाणी भरणे, त्याग करणे, आंघोळ करणे आणि अभिषेक करणे. मग उदक सोडणे म्हणजेच काय करणे, एखाद्या गोष्टीचा त्याग करणे, त्यालाच आपण काय म्हणतो, उदक सोडणे म्हणतो. पुढे जाऊया 6 नंबर, पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता आहे. च, त, ट, प हे वर्ण दिलेत आणि यापैकी मूर्धन्य वर्ण कोणता आहे असं विचारलंय. मग तुम्हाला मी याच्या आधी पण एक ट्रिक सांगितली होती, परत सांगतो बघा. तुम्हाला सिंपल काय लक्षात ठेवायचं आहे, KTM DO लक्षात ठेवायचं आहे. आणि मग KTM DO वरून तुम्हाला सांगतो बघा, केच्या पुढे काय लिहायचंय, क. आपले जे 5 वर्ण आहेत ना, क, च, ट, त आणि प, हे काय आहेत, आपल्या 5 वर्णाचे 5 गट आहेत. ठीक आहे, 5 व्यंजनाचे काय आहेत, हे 5 गट आहेत. मग बघा, क च्या गटामधले जे पुढचे 5 आहेत, क, ख, ग, घ आणि शेवटचं ते अनुनासिक, हे सगळे कसे आहेत, हे कंठे आहेत. के म्हणजे काय, कंठे. च चा जो गट आहे तो कोणता आहे, तालव्य आहे. टी म्हणजे तालव्य.
यम म्हणजे काय? मूर्धन्य. मग ट चा गट काय आहे? मूर्धन्य आहे. त चा गट काय आहे? हा ड म्हणजे दंत्य आहे आणि शेवटी व म्हणजे ओष्ठ्य. मग प चा गटामध्ये असणारे जे काही व्यंजन आहेत ते काय आहेत? ओष्ठ्य आहेत. एवढं तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुमचं यावरचा 1 मार्क काय 100% फिक्स होते. मग आता आपल्याला इथं काय विचारलंय? मूर्धन्य विचारलंय. मग बघा यम कुठं आहे? बघा इथं यम आहे. यमच्या पुढे कोणता गट आहे किंवा कोणता याच्यातले वर्गातले आहेत? तर ट वर्गातले. मग बघा बरं ट, बघा या ठिकाणी ट. लक्षात आलं? हा च कोणता राहील? बघा बरं च कोणता राहील? च च्या अलीकडे टी आहे म्हणजे हा टी म्हणजे तालव्य. त कोणता राहील? बघा बरं तच्या इकडे कोणता आहे? डी आहे. डी म्हणजे काय? दंत्य. प च्या अलीकडे काय आहे? ओ आहे म्हणजे काय? ओष्ठ्य. किंवा इथं दुसरंही विचारलं तुम्हाला बघा, आता समजा घ विचारलं तर घ कुठं येईल? बघा बरं घ इथं येईल. क ख ग घ. मग घचा कोणता राहील? कंठी राहील. म्हणजे कुठलाही शब्द विचारतो तुम्हाला त्याच्या उच्चारावरून त्याचा जो प्रकार पडतो तो तुम्हाला लगेच सांगता येईल. फक्त तुम्हाला एवढं KTM DO लक्षात ठेवायचं. सरळ आहे. KTM गाडी तुम्हाला माहिती आहे. KTM आणि DO म्हणजे तुझी KTM गाडी मला दी बाबा असं म्हणायचं थोडक्यात. KTM DO विषय संपला. ठीक आहे, पुढे जाऊया. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल मित्रांनो? तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि ह्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील? तर त्या उत्तरासहित भेटतील. म्हणजे या सगळ्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल? पाठवून दिली जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर आतापर्यंत झालेल्या म्हणजे कधीपासून झालेल्या बाबा? तर 2013 पासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका राहतील. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर ह्या कोणत्या पेपरच्या प्रश्नपत्रिका राहतील? तर ह्या पेपर 1च्या पण राहतील आणि पेपर 2च्या पण राहतील. म्हणजे आतापर्यंत झालेल्या TETच्या दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला काय केल्या जातील? उत्तर सूचीसहित पाठवल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी काही अतिशय IMP नोट्स सुद्धा दिल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील? मराठी असेल, हिंदी असेल, ज्यांच्यासाठी इंग्रजी हवं त्यांना इंग्रजी पण दिलं जाईल. मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय डिटेल्स नोट्स आहेत. समजा जर उदाहरण पाहिलं तर मानसशास्त्राच्या नोट्स आपल्या किती पानाच्या आहेत? 70 पानाच्या नोट्स आहेत. पण या 70 पानामधून तुम्हाला परीक्षेमध्ये 30 पैकी कमीत कमी 25 प्रश्न हे 100% आपल्या नोट्समधून तुम्हाला विचारले जातील. एवढ्या डिटेल्स नोट्स आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर जे काही शालेय पुस्तक आहेत तुम्हाला माहिती आहे, इयत्ता 4थीचे पुस्तक असतील, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, 8वी, हे जे काही शालेय पुस्तक आहेत यांच्यामधून सुद्धा आपल्याला TET परीक्षेत भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग यांच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवल्या जातील. मग यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचं काय असेल? विज्ञान असेल. या सगळ्या विषयांच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील. मग याची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 200 रुपये आहे. पण त्यामध्ये सुद्धा आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? 139 रुपयाला भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? मला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर आहे आपला पहा 77 75 88 12 88. या नंबरवरती मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. असा तुम्हाला काय करायचं आहे? त्या ठिकाणी मेसेज करायचा आहे. मग तुमचा व्हॉट्सॲपला मेसेज आल्याबरोबर तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही स्कॅनरवरतीच पैसे पाठवायचे आहेत. का? तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी काय राहत नाही मित्रांनो. ठीक आहे. त्याचबरोबर ज्यांना कुणाला स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपेला पैसे पाठवले तरी चालेल. फक्त लक्षात ठेवायचं गुगल पे, फोनपे नंबर कोणता आहे आपला? तर 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपे नंबर आहे. पैसे पाठवलं तुम्हाला काय करायचं आहे? त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो? मला व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला? 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपवरती स्क्रीनशॉट पाठवा. व्हॉट्सॲपवरती स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच काय केलं जाईल? संपूर्ण स्टडी मटेरियल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. तो नेहमीच उशिरा येत असतो. या वाक्यातील काळ ओळखा. बघा, तो नेहमीच उशिरा येत असतो. आता ह्या असतोवरून आपल्याला काय कळालं? तर असतोवरून ही क्रिया वर्तमानामध्ये आहे. ठीक आहे. कशामध्ये आहे? वर्तमानामध्ये आहे.
पण आता वर्तमानामध्ये कोणता वर्तमान काळ आहे बघा, चालू वर्तमान आहे, पूर्ण वर्तमान आहे का रीती वर्तमान आहे का साधा वर्तमान आहे. ठीक आहे, मग याच्यातून कसं ओळखायचं आपल्याला, तर बघा वर्तमान काळामध्ये जर एखादी क्रिया सतत घडण्याची रीत किंवा सवय दाखवण्यासाठी काय संयुक्त क्रियापदाचा वापर केला जातो आणि त्या वाक्याला काय म्हणतात, तर त्याला रीती वर्तमान काळ म्हणतात. रीत म्हणजेच काय, तर रीत म्हणजे सवय. मग याच्यामध्ये बघा तो नेहमीच उशिरा यायचा. कसा उशिरा यायचा, नेहमीच यायचा, म्हणजे ही त्याची काय होती, सवय होती की तो रोजच उशिरा यायचा. ठीक आहे, मग हे कोणतं वाक्य असणार आहे, तर हे रीती वर्तमान काळाचं वाक्य असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला खूप डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8, क्षणोक्षणी, गावोगावी हे शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहेत. हे जर तुम्ही असे शब्द वाचले ना, क्षणोक्षणी, गावोगावी, दारोदारी, दिवसेंदिवस, घरोघरी, रस्तोरत्री, पाचोपाच किंवा पाठोपाठ. ठीक आहे, हे शब्द काय जर तुम्ही वाचले ना तर तुम्ही 3 सेकंदामध्ये सांगू शकता की हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. का सांगू शकता, तर तुम्हाला सिंपल ट्रिक सांगतो बघा. एकाच मराठी शब्दाची बघा पाठोपाठ पुनरावृत्ती होऊन ते क्रियाविशेषणाचे कार्य करतात, तेव्हा त्याला काय म्हणतात, अव्ययीभाव समास म्हणतात. मग तुम्हाला बघायचं आहे एकच शब्द जर डबल आला असेल बघा, क्षणोक्षणी म्हणजे काय, क्षण आणि क्षण एकच शब्द काय झालाय, दोनदा आलाय. गावोगावी, गाव गाव एकच शब्द काय झालाय, दोनदा आलाय. मग असा शब्द जर दोनदा आला तर डोळे झाकून कोणतं उत्तर लिहायचंय, अव्ययीभाव समास लिहायचंय. उदाहरण बघा अजून सुद्धा बघा, क्षणोक्षणी, गावोगावी बघा, दिवसेंदिवस, घरोघरी, पाचोपाच किंवा पाठोपाठ, रस्तोरस्ती, तोच शब्द काय झालाय, पुन्हा त्याच शब्दाची काय झाली, पुनरावृत्ती झाली. मग जेव्हा त्याच शब्दाची परत पुनरावृत्ती होईल किंवा द्विरुक्ती होईल त्याला आपण काय म्हणतो, अव्ययीभाव समास म्हणतो. लक्षात ठेवा, सोपं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. केवढी उंच इमारत आहे ही या वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य करा. आता हे जे दिलेलं वाक्य आहे आपल्याला, हे कोणतं वाक्य आहे, तर ह्या उद्गार चिन्हावरून आपल्याला कळालं बाबा हे कोणतं वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य आहे. ठीक आहे, ठीक आहे, कोणतं वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य आहे. हे आपल्याला त्या उद्गार चिन्हावरून कळालं. आपल्याला त्याचं काय करायचंय, विधानार्थी वाक्य करायचंय. ठीक आहे, मग बघा ते ही इमारत खूप उंच आहे, हेच आपलं वाक्य काय आहे, विधानार्थी वाक्य आहे. बाकीचे वाक्य कोणते आहेत बघा, ही इमारत उंच नाही का, इथं प्रश्नचिन्ह म्हणलं, हे कोणतं वाक्य आहे, तर हे प्रश्नार्थक वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे, कारण वाक्याच्या शेवटी काय आलंय, प्रश्नचिन्ह आलंय. हे कोणते बघा, इमारतीची इमारतीची उंची खूप आहे का, इथं सुद्धा प्रश्नचिन्ह आलंय, म्हटलं हे सुद्धा कोणतं वाक्य आहे, तर हे सुद्धा प्रश्नार्थक वाक्य आहे. पुढे बघा, किती उंच इमारत आहे, हे कोणतं वाक्य आहे, इथं उद्गार चिन्ह आलंय, म्हटलं हे कोणतं वाक्य आहे, तर हे उद्गारार्थी वाक्य आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग विधानार्थी वाक्य कोणतं याच्यामधलं, तर ही इमारत खूप उंच आहे, हेच काय या ठिकाणी विधानार्थी वाक्य आहे. हत्ती या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. आता हत्ती हा शब्द दिला आपल्याला आणि काय विचारलंय की या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलाय. मग बघा, वाजी, सारंग, केसरी, शार्दूल यापैकी समानार्थी शब्द कोणता आहे, तर तो सारंग आहे. मग तुम्हाला हत्ती या शब्दाचे बाकीचे समानार्थी शब्द सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. बघा, सारंग तर आताच आपल्याला प्रश्न होता, कुंजरवरती प्रश्न विचारला जातो, या गजवरती प्रश्न विचारला जातो, पुन्हा सारंग डबल झालं. ठीक आहे, नाग आणि पिल्लू हे सगळे काय आहेत, तर हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं ऑप्शन आपल्याला वाजी. मग वाजी म्हणजे कोणता, तर वाजी कशाला म्हणतो आपण, घोड्याला म्हणतो. आणि केसरी व शार्दूल हे कशाचे समानार्थी शब्द आहेत, तर हे सिंहाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे तुम्हाला बाकीचे पर्याय सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, वाजी हा घोड्याचा समानार्थी शब्द आहे आणि केसरी व शार्दूल हे काय, सिंह या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढे जाऊया 11 नंबर प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी तुम्हाला विनंती आहे. भरपूर जण काय करतायत, आपले व्हिडिओ पाहत आहेत परंतु ते काय करतात, व्हिडिओला लाईक करत नाही. तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. तुमच्या एक लाईक केल्यामुळे मला काही पैसे भेटत नाहीत, फक्त मला काय होते, पाठीवरची कौतुकाची थाप मारल्यासारखं होतं की मला अभिमान वाटतो माझा स्वतःचाच की बाबा मी जे काही शिकवतो ह्या भरपूर लोकांना काय होतंय, आवडतंय असं मला वाटतं. म्हणून काय करायचंय, एक लाईक करायचं. लाईक करणं कसं आहे, पूर्णपणे मोफत आहे. ठीक आहे, पांढरा परीस या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कसा, काय विचारलंय, पांढरा परीस. मग बघा, परीस म्हणजे काय असतंय, परीस म्हणजे अत्यंत गुणवान वस्तू असते. ती काय करते, असं म्हणतात की परीस लोखंडाला लावला की लोखंडाचं काय करतंय, सोनं करतो. पण इथं काय विचारलंय, पांढरा परीस विचारलंय. नुसता परीस विचारलंय का, नाही, पांढरा परीस. मग पांढरा परीस म्हणजे काय, तर पांढरा परीस म्हणजे निरुपयोगी वस्तू. का, तर असं म्हणतात की परीस हा काय करतो बघा, लोहाचं सोनं करतो असं म्हणतात. पण
जर तो पांढरा असेल तर तो कसा असतो, गुणहीन मानला जातो, म्हणजेच काय तो निरुपयोगी असतो. म्हणून पांढरा परीस म्हणजे निरुपयोगी वस्तू. आणि फक्त परीस म्हणजे काय, तर परीस म्हणजे अत्यंत गुणवान वस्तू असते जी लोहाचं सोन्यात रूपांतर करते असं म्हणतात. कुणी अजून पाहिला नाही परीस, पण अशी एक म्हण आहे किंवा जुनं म्हणतात. ठीक आहे. आईच्या गळ्यात पडली नि रडली या वाक्यातील नि हे कोणते अव्यय आहे. बघा, आईच्या गळ्यात पडली आणि पुन्हा काय झालंय, रडली, म्हणजे पडली बी आणि रडली बी, दोन्ही क्रियाचा इथं काय केलाय, मिलाप केलाय किंवा काय केलाय, समुच्चय केलाय. मग जेव्हा दोन क्रियाचा एखाद्या उभयान्वयी अव्ययाने मिलाप किंवा समुच्चय केला जातो तेव्हा त्याला कोणतं उभयान्वयी अव्यय म्हणतात, तर त्याला समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. मग हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत बघा, तर आणि, व, शिवाय, नि, आणखी, हे जर 5 असले तर ह्या अव्ययाने जर 2 विधानं किंवा 2 शब्द, पदे किंवा म्हणजेच काय शब्द जर जोडले असतील तर त्यांना काय म्हणतो आपण, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतो. समुच्चय म्हणजे काय करणे, तर समुच्चय म्हणजेच पहा मिलाप करणे किंवा समुच्चय करणे किंवा बेरीज करणे, त्यालाच आपण काय म्हणतो, समुच्चय म्हणतो. म्हणून हे काय आहेत, आणि, व, शिवाय, नि, आणखीन हे काय आहेत, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. यांचे जर अजून उदाहरणं बघायचे असेल तर बघा, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. मग हे आणि काय आहे, तर हे आणि समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्याच्यानंतर बघा, गुरुजींनी विद्यार्थ्यांना उपदेश केला व त्यांनी तो शिरसंवाद मानला. मग हे व काय आहे, तर हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्याने अभ्यास तर केला, शिवाय वर्गात पहिला क्रमांकही मिळवला, हे सुद्धा काय आहे, शिवाय समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. या शिवाय खूप महत्वाचा आहे. इथे एक आपल्याला महत्वाचा प्रश्न विचारला जातो, मी भिकाऱ्याला जेवू घातले शिवाय त्याला सदरा दिला. हा प्रश्न आपल्याला 3 ते 4 वेळेस विचारलेला आहे. हे वाक्य कोणतं, मी भिकाऱ्याला जेवू घातले शिवाय त्याला सदराही दिला. मग शिवाय हे काय आहे, तर शिवाय हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. पुढे चला 13 नंबर, बैल या शब्दाचे कॉमन प्रश्न होता, काही वाचायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. बैल या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होतं, गाय होतं. तळे या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणतं, मग तळे, तळे, तळ्या, तळी, तळा. मग तळे या शब्दाचं अनेकवचनी रूप कोणतं आहे, तळी आहे. आणि इथं एक तुम्हाला फक्त एक नियम लक्षात ठेवायचा आहे. बघा, एकारांत नपुसक लिंगी नामाचं अनेकवचन कसं होतं, इकारांत होतं, एवढा नियम लक्षात ठेवा. मग बघा उदाहरण बघा, तळे, तळी, गाणे, गाणी, खेडे, खेडी, केळे, केळी, कुत्रे, कुत्री, मडके, मडकी. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कारण आपण बऱ्याच वेळेस काय म्हणतो, बाजारातून मी केळी आणली. मग एकवचनी शब्द कोणता आहे आणि अनेकवचनी शब्द कोणता, हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलेला आहे. केळे हा शब्द काय आहे, हा एकवचनी आहे. कसा आहे, एकवचनी. आणि केळी हा शब्द काय आहे, अनेकवचनी आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा मित्रांनो, कारण परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारलेलं आहे. मग आपला एक मार्क जाऊ नये म्हणून तुम्हाला कळकळीने सांगतोय. पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील झाडावर या शब्दाची विभक्ती प्रतिरूपक अव्यय कोणते कार्य करतं. बघा, पक्षी झाडावर बसतो या शब्दाची विभक्ती. आता इथं कोणता प्रत्यय लागलाय, वर हा प्रत्यय लागलाय. पण तसं जर पाहिलं तर वर हे काय आहे, बघा वर हे काय आहे, तर वर हे शब्दयोगी अव्यय आहे. पण इथं काय विचारलं आपल्याला, ते कोणत्या विभक्तीचं कार्य करतं असं आपल्याला विचारलंय. मग इथं जरी दाखवलं नसलं तरी हे कोणत्या, तर हे सप्तमी विभक्तीचं कार्य करते. का करतंय, तर सप्तमी विभक्तीचा कार्यकर्ता काय आहे, तर सप्तमीचा कार्यकर्ता आहे अधिकरण. अधिकरण म्हणजेच काय, तर अधिकरण म्हणजे स्थान किंवा वेळ दाखवणं. मग इथं ते काय करतंय, झाडावर बसला याचं काय करतंय, स्थान दाखवतंय. म्हणून हा काय आहे, इथं सप्तमी विभक्तीचा हा कार्यकर्ता आहे किंवा प्रतिरूपक अव्यय आहे. ठीक आहे. पुढे 16 नंबर, भल्या माणसाने असे वागू नये या वाक्यातील विशेषणाचा प्रकार. आता एक तर याला आपल्याला काय ओळखावं लागेल, की या वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे ते आधी ओळखावं लागेल. मग भल्या माणसाने असे वागू नये याच्यामध्ये विशेषण कोणतं आहे, तर भले हा शब्द काय आहे, विशेषण आहे. आणि हा कोणता विशेषण आहे, तर हा गुण विशेषण आहे. कारण हा व्यक्तीचा काय करतोय, गुण किंवा वैशिष्ट्य दाखवतोय, म्हणून तो काय गुण विशेषण आहे. पुढे बघूया 17 नंबर, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो अचूक ओळखा. मग हा आशीर्वाद शब्द शुद्ध आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला आतापर्यंत 3 ते 4 वेळेस परीक्षेमध्ये हा शब्द विचारलेला आहे. मग लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, की ह्या आशीर्वादची जी वेलांटी आहे, इथं कोणती वेलांटी आहे, दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण तुम्हाला पहिल्या वेलांटीचा शब्द 1 नंबरला दिला जातो. मग तेवढा फरक लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 18 नंबर, दिगंबर या शब्दाचा योग्य संधी विग्रह कसा होईल. मग दिगंबर या शब्दाचा संधी विग्रह कसा होतो, तर दिक अधिक अंबर. कसा होतोय, दिक अधिक अंबर म्हणजेच काय, दिगंबर. ठीक आहे. आणि हा कोणत्या संधीचा प्रकार आहे,
तर हा प्रथम व्यंजन संधी, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रथमा व्यंजन संधीचा हा प्रकार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 19 नंबर. रामाने बाणाने रावण मारला या वाक्यातील बाणाने शब्दाचा कारकार्थ काय? मग कारकार्थ ओळखायच्या आधी आपल्याला काय ओळखावं लागेल की विभक्ती कोणती आहे ते ओळखावं लागेल. मग तेव्हा आपल्याला कारकार्थ ओळखता येईल. मग राम कोणत्या शब्दाचं विचारलं त्याने बघा, बाणाने. मग इथं प्रत्यय कोणता आहे, तर ने हा प्रत्यय. कोणता प्रत्यय, ने प्रत्यय. मग ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, तर तो तृतीय विभक्तीचा आहे. कोणत्या विभक्तीचा आहे, तृतीय. आणि तृतीय विभक्तीचा कारकार्थ काय आहे, तर तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण आहे. मग लक्षात ठेवायचं, तृतीय विभक्तीचा कारकार्थ आहे करण आहे. प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता आहे. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कर्म आहे. आणि चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ काय आहे, संप्रदान आहे. आणि करण म्हणजेच काय असतंय, तर करण म्हणजेच क्रियेचं साधन. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण मित्रांनो महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील, तर या ठिकाणी तुम्हाला महा TET परीक्षेसाठीचे सगळ्यात महत्त्वाचे, सगळ्यात इम्पॉर्टंट असे 2 विषय शिकवले जातील. ते कोणते विषय असतील, तर एक असेल बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि दुसरा विषय आहे मराठी व्याकरण. दोन्ही विषय आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. आणि तुम्ही जर यांचा चांगला अभ्यास केला तर या 2 विषयाच्या जीवावरतीच तुम्हाला परीक्षा पास करून देण्याची काय करतोय मी स्वतः गॅरंटी देतोय. कारण हे 2 विषय आपल्या परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत, 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला तर तुम्ही 60 पैकी या ठिकाणी काय करू शकताय, 50 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी तुम्ही सहज घेऊ शकताय. ठीक आहे. बालमानसशास्त्राला तुम्ही 30 पैकी किती मार्क घेऊ शकताय, 25 पेक्षा जास्त मार्क 100% पडणार. आणि मराठीमध्ये तुम्हाला किती मार्क पडणार आपला कोर्स किंवा आपली बॅच जॉईन केल्यावर, तर या ठिकाणी तुम्हाला 28 किंवा 29 मार्क 100% पडणार. मग इथं 28 पडले आणि इथं 25 जरी पडले तरी तुम्हाला किती मार्क झाले, 53 मार्क होतात. आणि जर या 2 विषयामध्ये तुम्ही 60 पैकी 53 मार्क मिळवले तर तुम्ही बाकीच्या विषयावरती बाकीचे प्रश्न असे डोळे झाकून जरी गोल केले ना तरी तुम्ही परीक्षा पास होऊन जाताय. म्हणून तुम्हाला सांगतो अभ्यास कमी करा, पण कसा करा, चांगला करा. तुम्हाला 100% हे 2 विषय काय करतील, परीक्षा पास करून देतील. आपल्या बॅचचं स्वरूप कसं असणार आहे, तर याच्यामध्ये पहा तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार लेक्चर दिले जातील. म्हणजे तुमच्या बेसिक संकल्पना पूर्णपणे क्लिअर केल्या जातील. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय केले जातील, स्पेशल नोट्स दिल्या जातील. आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला नोट्स दिल्यानंतर तुमची ऑनलाईन टेस्ट सुद्धा घेतली जाईल. म्हणजे तुमचा ऑनलाईन सराव सुद्धा त्या ठिकाणी काय केला जाईल, करून घेतला जाईल मित्रांनो. ठीक आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी एवढे मार्क पडणार का, कारण आपण मेहनतच तेवढी घेत आहोत. ठीक आहे. बरं, हा कोर्स कोणासाठी फायद्याचा आहे बाबा, तर ज्याला पेपर 1 द्यायचा आहे त्याच्यासाठी पण फायद्याचा आहे. ज्याला पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स फायद्याचा आहे. म्हणजे तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, तुम्हाला दोन्ही परीक्षेसाठी आपला कोर्स काय असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. का असणार आहे, दोन्ही पेपरला एकच कोर्स महत्त्वाचा होता, तर बालमानसशास्त्र आणि मराठी व्याकरण हे दोन्ही पेपरसाठी काय आहे, सारखाच सिलेबस आहे, समान घटक आहेत. म्हणून बाकीच्या सारखा आपण पेपर 1ला वेगळा कोर्स आणि पेपर 2ला वेगळा कोर्स असं केलेलं नाही. मी करू शकलो असतं, माझा 5 मिनिटाचा खेळ होता. फक्त ॲप्लिकेशनमध्ये कॉपी पेस्ट केला असतं आणि 1च्या जागेवर पेपर 2 केला असता आणि वेगळा कोर्स केला असता तर काही फरक पडला नसता. ठीक आहे. म्हणून पण तसं फसवणूक आपल्याला विद्यार्थ्याची करायची नाही. पेपर 1ला आणि पेपर 2ला दोन्ही विषय काय आहेत, सारखेच आहेत. आपल्या कोर्सची किंमत सुद्धा आपण किती ठेवली, 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर आहे. जर स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपल्या कोर्सला जॉईन झाले तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 499 रुपयाला तुम्हाला तो कोर्स भेटणार आहे. बाकीच्या सारखा आपण 3000, 4000, 5000 अशी फी ठेवली नाही. फक्त किती, 499 रुपये. म्हणजे अत्यंत माफक दरामध्ये, अत्यंत माफक दरामध्ये आपण या ठिकाणी काय केलेली फी ठेवलेली आहे. मग हे पेमेंट कुठं करायचं तुम्हाला, तर ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे आपल्या, तर NG क्लासेस नावाने ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला किती पेमेंट करायचं आहे, हे 499 ॲप्लिकेशनचे 23 रुपये असे तुम्हाला किती, 524 रुपये ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट गुगल पे किंवा फोनपेला 96 89 14 16 30 या नंबरवरती डायरेक्ट किती, 499 रुपये पे करू शकता. तुम्हाला 499 रुपये पे केल्यावरती मी स्वतः तुम्हाला काय करेल, आपल्या कोर्सला तुम्हाला जॉईन करेल. ॲप्लिकेशन कुठं भेटेल तुम्हाला, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा गुगल प्ले स्टोअरलाही ॲप्लिकेशन आहे. किंवा तुम्ही आपल्या या व्हॉट्सअप नंबरवरती जर मला मेसेज केला 77 75 88 12 88 या नंबरवरती जर मला मेसेज केला की सर ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल, लगेच ॲप्लिकेशनची लिंक पाठवून दिली जाईल. ठीक आहे. काय विचारलंय बघा आता, आईने मुलीला शाळेत पाठवले या वाक्यातील प्रयोग प्रकार कोणता. मग सकर्म कर्तरी, कर्मणी, संकीर्ण प्रयोग किंवा
सकर्म भावे प्रयोग. मग या ठिकाणी बघा प्रयोग ओळखायला सांगितलाय. तुम्हाला काय सांगितलं मी आधी कर्ता बघायचा आणि कर्म बघायचं. कर्ता कोण आहे? आई कर्ता आहे. कर्म कोण आहे? मुलीला कर्म आहे. मग बघा बरं आईला पण प्रत्यय आहे, मुलीला पण प्रत्यय आहे. मग दोघाला जर प्रत्यय असेल तर तो कोणता प्रयोग असतो? सकर्म भावे प्रयोग असतो. किती वेळ लागला प्रयोग शोधायला? फक्त 3 सेकंद लागले. आणि इथं अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी कसं असतं? भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी कसं असतं हाही प्रश्न विचारला जातो. मग भावे प्रयोगामधलं क्रियापद नेहमी कसं असतं? नपुसक लिंगी, एकवचनी व तृतीय पुरुषी असतं. यालाच आपण काय म्हणतो? तृतीय पुरुषी, नपुसक लिंगी आणि एकवचनी असतं. हा क्रम लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, प्रश्न परीक्षेत वारंवार विचारलेला आहे. पुढे जाऊया. अंगाची लाही लाही होणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता? मग अंगाची लाही लाही होणे म्हणजेच काय? खूप राग येणे किंवा अंगाचा दाह होणे, दोन्ही पण अर्थ याचे होतात. ठीक आहे. उखळ पांढरे होणे या म्हणीचा अर्थ काय? 4 ते 5 वेळेस विचारले आतापर्यंत ही म्हण, उखळ पांढरे होणे. मग उखळ पांढरे होणे म्हणजे काय? तर अचानक वैभव प्राप्त होणे, अचानक संपत्ती प्राप्त होणे किंवा अचानक भरपूर द्रव्य मिळणे, त्यालाच आपण काय म्हणतो? उखळ पांढरे होणे. पुढे जाऊया 23 नंबर. तुला काय पाहिजे ते सांग या वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येईल? कोणतं चिन्ह येईल बरं या वाक्याच्या? प्रश्नचिन्ह येईल का पूर्णविराम येईल का उद्गारवाचक चिन्ह येईल का स्वरूपविराम येईल? तर या ठिकाणी कोणतं चिन्ह येईल? प्रश्नचिन्ह येईल. कारण तुला काय पाहिजे, काय या शब्दाने इथं काय केलंय? माहिती विचारण्याचं काम केलंय, म्हणजे प्रश्न विचारण्याचं काम केलंय. म्हणून या वाक्याच्या शेवटी काय येईल? प्रश्नचिन्ह येईल. ठीक आहे. पुढे जाऊया 24 नंबर. धनुष्य या शब्दाचा अचूक पर्याय म्हणजे अचूक समानार्थी शब्द निवडायला सांगितलाय. कोदंड, सायक, शर आणि अरी. मग यापैकी कोदंड हा शब्द काय आहे? धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. मग धनुष्य या शब्दाचे बाकी समानार्थी शब्द लक्षात ठेवा. कोदंड आहे, चाप आहे, कमान आहे, धनु आहे. हे काय आहेत? धनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि बाकीचे बघा आपल्याला इथं सायक आणि शर हे 2 पर्याय आहेत. मग सायक आणि शर हे कशाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे बाण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये दोन्ही पण विचारू शकतात. पुढे जाऊया. उपेक्षा या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द. उपेक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर तो होईल अपेक्षा होईल. काय होईल? अपेक्षा होईल. मग बघा उपेक्षा करणे म्हणजेच काय करणे? तर दुर्लक्ष करणे. आणि याच्या उलट काय आहे? एखाद्या गोष्टीची इच्छा किंवा गरज असणे त्याला आपण काय म्हणतो? अपेक्षा म्हणतो. ठीक आहे. मग उपेक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर तो अपेक्षा आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न. घोडा या प्राण्याच्या राहण्याच्या जागेला काय म्हणतात? मग ज्या ठिकाणी घोडा राहतो किंवा घोडे बांधले जातात त्या जागेला काय म्हणतात? याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल पण नजर चुकीने लाईक करायचा राहून गेलाय तर लाईक करा. आणि एक नम्र हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपल्या व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.